संशोधन जास्त चांगल्या पद्धतीने होईल त्याच्यावरून मला एक प्रश्न सुचला की आपण नेहमी बघतो की ASI ही एकच एजन्सी आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया की जे सगळेच किल्ले बघतं. मग तो लाल किल्ला असला तरी ते ASIच बघतं आणि मग ती महाराष्ट्रामधला अगदी जो दुर्गम भागातला कुठचा किल्ला असेल तर ते पण सुद्धा ASIच बघणार आहे. पण एक साधारण असं आपण बघू शकतो की जितका लाल किल्ला चांगला मेंटेन्ड आहे किंवा उत्तरेकडचे हे किल्ले जास्त मेंटेन्ड आहेत तेवढं महाराष्ट्रातले किल्ले मेंटेन्ड नाहीत किंवा लक्ष दिलं जात नाही आहे का? एकच एजन्सी सगळ्या किल्ल्यांकडे बघत असून सुद्धा तसं नाही आहे. त्याच्यामध्ये त्याचा एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात असं घेतला पाहिजे की जसं लाल किल्ला पण ASI बघताय तसं विजापूरचा पण गोलघुमट ASIच बघताय, बदामीची लेणी पण ASIच बघताय, हम्पीची रुईन्स पण ASIच बघताय. मग हे सगळं जे आहे की नाही हे मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या मगाच्या सगळ्या विवेचनात आहे की हे चांगलं चालतं आणि ते चांगलं चालत नाही. ह्याचं कारण काय आहे? तर त्याचा आर्थिक सोर्स जो आहे की नाही तो आर्थिक सोर्स तिथल्या लोकल लोकांना पटलेला आहे. तुम्ही बदामीला जावा, तुम्हाला सांगणारी माणसं आहेत. तुम्ही हम्पीला जावा, तुम्हाला हम्पी समजावून सांगणारी माणसं आहेत. तुमच्या उतरायच्या व्यवस्था असणारी हॉटेल्स आहेत, तिथं तुम्हाला बऱ्यापैकी जेवण मिळू शकतं. हे सगळं जे त्याच्या भोवती फिरणारं जे सर्कल आहे ना ते सर्कल ज्या ठिकाणी पूर्ण आहे त्या ठिकाणी ते यशस्वी झालेलं आहे. त्याच्यातला ऐतिहासिक भागाला मी हात लावत नाही आत्ता, कारण मुळात तो विषय आत्ताचा नाही आहे. संवर्धनाच्या मध्ये इतिहासाचा भाग जो आहे तो भाग आत्ता आपल्या चर्चेचा विषय नाही आहे. लाल किल्ला तसा का राहिला आणि राजगड का पडला हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्रातले किल्ले का म्हणजे आत्ता उद्ध्वस्त अवस्थेत आहेत आणि उत्तरेकडचे का चांगल्या अवस्थेत आहेत हा आत्ताचा चर्चेचा विषय नाही. पण त्याच्यावरती वेगळी चर्चा होऊ शकते. पण मला असं वाटतं की जे ज्या पद्धतीने आहे तर महाराष्ट्रातल्या माणसाला जितक्या चांगल्या पद्धतीने प्रकर्षाने लाल किल्ला बघावासा वाटतो तेवढ्या प्रकर्षाने रायगड का नाही बघावासा वाटत, तेवढ्या प्रकर्षाने पन्हाळा का नाही बघावंसं वाटत, तेवढ्या प्रकर्षाने रामसेजला का नाही जावंसं वाटत. त्याचं कारण मुळात असं आहे की ह्या सगळ्या गोष्टींच्या भोवती फिरणारा जो व्यवस्थेचा भाग आहे तो व्यवस्थेचा भाग आम्ही परिपूर्ण केला आहे का? आज इंदोरच्या किल्ल्यामध्ये गेल्यानंतर किंवा झाशीच्या किल्ल्यामध्ये गेल्यानंतर ह्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला साऊंड अँड लाईट बघायला मिळतो, स्वच्छता बघायला मिळते, तुमच्या निवासाची व्यवस्था होते. आज मी या निमित्ताने सांगेन की एकमेव रायगडासारख्या किल्ल्यावरचं असलेलं पर्यटक निवाससुद्धा आपण चालवू शकलो नाही. म्हणजे मी गेली 88 आज तागायत गेल्या 32 वर्षात मी 64 वेळेला रायगडला जाऊन आलेलो आहे. पण मला ते चित्र जे दिसतं आहे की जे एकमेव MTDCचं जे वरचं सेंटर होतं ते सुद्धा आज बंद पडलेलं आहे. म्हणजे रायगडासारख्या राजधानीच्या ठिकाणी जिथं महाराजांची आज समाधी आहे, जिथं वर्षभरातनं कमीत कमी 2 ते 2.5 लाख लोक भेट देतात, तिथंसुद्धा जर व्यवस्थांची कमतरता आज असेल तर मग बाकीच्या किल्ल्यांच्या बाबतीमध्ये काय अवस्था असणार आहे? आणि मग त्याच्यामध्ये पर्यटन वाढवायचं म्हणजे गर्दी वाढवायची का? पर्यटन वाढवायचं म्हणजे काय? तर पर्यटनाच्या मध्ये त्या गोष्टींच्या संदर्भात असलेली ऐतिहासिक माहिती, त्याच्यापासून मिळणाऱ्या अस्मितांचं स्वरूप, त्याच्यापासून मिळणाऱ्या प्रेरणांचं क्लॅरिफिकेशन आणि त्याच्या जपणुकीबद्दल असणारी आस्था हे सगळं जेव्हा एकत्रितरित्या वाढेल की नाही त्यावेळेला हे सगळं पूर्ण होईल. पर्यटन वाढवायचं म्हणजे नुसतं आज 100 जण येत होते आणि उद्या एकदम 12,000 जण गेले तर पर्यटन वाढलं का? तर असं होणार नाही. त्याला पर्यटन वाढणं म्हणता येणार नाही. कदाचित तो आर्थिक दृष्टिकोनातून एखाद्याचा सोर्स वाढू शकतो, पण त्याच्यातनं ते सगळं साध्य होणं अपेक्षित जे आहे की नाही उद्या म्हणजे आज मी एवढ्या वर्षामध्ये पाहत आलो की आज रायगडवरून उतरणारी जवळजवळ 50% माणसं म्हणतात काय उगीच दमणूक झाली, वर जाऊन काय चौथरीच बघून आलो. मग तसं तर प्रत्येक बाबतीत किल्ल्यांच्यावर होऊ शकतं. म्हणजे त्या मिळणाऱ्या प्रेरणांचं स्वरूप, त्या मिळणाऱ्या ठिकाणच्या एकूण तुमच्या अस्मितांचं स्वरूप हे जोपर्यंत तुम्हाला स्पष्ट करता येत नाही आणि मी त्याही पलीकडे जाऊन सांगतो
की मी आता या सगळ्या कालखंडामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींच्यावरती काम करतो आहे म्हणून सांगतो की हे सगळं करतानासुद्धा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असतानासुद्धा, तुम्ही त्या ठिकाणी वावरत असतानासुद्धा त्या सगळ्या गोष्टींच्या, मानसिक गोष्टींची जर परिणामकारकरित्या तुमच्यावरती एक मोहिनी पडणं अपेक्षित असेल, तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या व्यवस्थांची जी पूर्तता आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने करावी लागते. खालनं किल्ला वर चढत असताना माणसाला जर घोडवर पाणीसुद्धा मिळालं नाही तर तो वर गेल्यानंतर फक्त पाणी हुडकतो, बाकी काही बघत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या सगळ्याच एकूण अर्थकारणाचं आणि सगळ्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप तुम्हाला त्याचा एक नीट विचार करून डेव्हलप करावं लागेल आणि त्याचा सर्व बाजूने विचार केल्यानंतर त्या त्या खात्याची मंडळी आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला तुम्हाला या सगळ्याचा एकत्रित रिझल्ट जो काही असेल तो तुम्हाला मिळेल. मला वाटतं सर हा रिझल्ट मिळायला खूपच वेळ जाईल, कारण खूप गोष्टी एकत्र अशा त्याची सुयोग्य सांगड घालणं हे थोडं मी कठीण कदाचित सोपं करून सांगण्यापेक्षा अवघड करून सांगितलं असं नाही, पण हे एवढं सगळं एकत्र येणं ह्याला एक वेळ जावा लागेल की लोकांमध्ये सुद्धा त्याच्याविषयी जनजागृती जी म्हणतो आपण असणं, त्यांना ते आपुलकीने करावंसं वाटणं, त्याचं महत्त्व त्यांना समजणं, हे सगळं होण्यासाठी एक कालावधी जायला लागेल की ज्याची सुरुवात आत्ता झाली तर कदाचित अजून 10 वर्षांनी 15 वर्षांनी आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतील. तर आत्ता तुम्ही जे तुमच्या बोलण्यामध्ये आलं की आपण एक MTDC रायगडावरचं पण चालवू शकलो नाही, तर मग एक टुरिझम म्हणजे पर्यटन आणि कन्झर्वेशन म्हणजे फोर्ट कन्झर्वेशन, दुर्ग संवर्धन, ह्याची सुयोग्य सांगड कशी घालता येईल? नाही, सांगड म्हणजे तुम्हाला ते साईड बाय साईड नाही चालणार ते, कारण संवर्धन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं टुरिझम वाढणार नाही. अन्यथा आज जी अवस्था दिसते तुम्हाला ती अवस्था थोड्या वेगळ्या स्वरूपामध्ये पण नुसत्याच संख्येने वाढलेली दिसेल तुम्हाला. ते अपेक्षित आहे का? टुरिझम म्हणून मी मगाशी काय म्हटलं की आज जर 100 माणसं जात असतील तर उद्या 1000 माणसं जाणं, एवढीच जर टुरिझम वाढण्याची संकल्पना असेल तर ती कशीही वाढेल. पण मग त्याच्यातनं नुसता कचरा निर्माण होतो गडावरती, याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही. आज ट्रेक शेतीसारखी संस्था असू दे किंवा आणखीन ज्या दुर्ग संवर्धनामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांना तुम्ही विचारा की त्यांचे अनुभव काय आहेत या विषयातले. पोत्यांनी आज कचरा लोक गोळा करून खाली आणतात, ज्याच्यामध्ये दारूच्या बाटल्यांच्या सकट सगळ्या गोष्टी असतात. मग हे कुणीतरी जाऊन वरती काहीतरी उद्योग करायचे आणि संवर्धनवाल्यांनी ते स्वच्छ करत बसायचं. ही जर टुरिझम वाढण्याची संकल्पना असेल तर ती संकल्पना योग्य आहे असं मला वाटत नाही. संवर्धन हा कोणाचा तरी एकाचा मक्ता नाही आहे आणि त्याच्यासाठी बाकीच्या लोकांनी फक्त बघत बसणं. म्हणजे माझ्याबरोबर एकदा एका शाळेची मुलं होती, मला नेहमी रायगडवरती सवय होती की ती एकदम 100-1 मुलं माझ्याबरोबर असायची. तर मग आपण ज्या वाटेने जातो त्या वाटेने पडलेले चॉकलेटचे हे गोळा करा ते गोळा करा असं करत 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 आम्ही सगळीकडे हिंडत असू. एकदा मला एक अतिशय वेगळा अनुभव आला आणि त्याच्यामध्ये त्या मुलांनी सांगितलं की आम्हीच का म्हणून उचलायचं, माझ्यासमोर जाणारी माणसं जर टाकत जात आहेत तर मी का उचलायचं. तो प्रश्न मला त्यावेळेला अंतर्मुख करून गेला की मी केवळ सांगतोय म्हणून त्यांनी उचललं पाहिजे, ही जर भूमिका मी घेऊन वागायला लागलो तर आज एक कुणीतरी ऐकेल, उद्या नाही कुणी ऐकणार. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही लोकजागृती आणि ती लोकजागृती आपोआप होईल का? आपोआप नाही होणार आहे. म्हणून मला या बेसिकली की नाही, मला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये थोडे माझी काही रिझर्वेशन्स आहेत की एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी आत्ता स्पष्ट करतो आहे की किल्ले किंवा देवळं किंवा अशी जी ठिकाणं आहेत, अशा ज्या वास्तू आहेत की ज्यांची आत्ता अवस्था अतिशय काळजीपूर्वक हाताळण्यासारखी आहे, त्या त्या ठिकाणची म्हणून एक कॅरिंग कॅपॅसिटी असते. म्हणजे एखाद्या किल्ल्यावरचं पठार जर समजा एक 5 मैलाचंच असेल तर त्या तिथं तुम्ही एकदम लाखभर माणसं नेऊन नाही चालत. त्या त्या किल्ल्याची एक कॅरिंग कॅपॅसिटी असते, त्या त्या वास्तूची एक कॅरिंग कॅपॅसिटी असते. त्यामुळं टुरिझम वाढवायचं आहे म्हणून तिथे 1000 माणसं घेऊन जाणं ती जत्रा नाही आहे, तो उरूस नाही आहे कुठला.
तिथं एक प्रेरणेचं स्वरूप आहे, ते स्वरूप तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. तिथं जाऊन आल्यानंतर लोकांना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये मिळालं पाहिजे, असं जर तुम्हाला करायचं असेल तर ती म्हणून मला टुरिझम हा शब्दच मुळात किल्ल्यांच्या बाबतीत अपेक्षित नाही. किल्ले हे टुरिझमचे मुद्दे होऊ शकत नाहीत, कारण किल्ल्यांचं स्वरूप, कारण किल्ल्यांचा इतिहास आणि किल्ल्यांच्या पासून मिळणाऱ्या प्रेरणांचं स्वरूप हे स्पष्ट आहे, हे अस्पष्ट अजिबात नाही आहे. आणि ते जर तिथं जाऊन तुम्हाला मिळणार नसेल किंवा तुम्ही ते घेणार नसाल तर तुमचं जाणं व्यर्थ आहे. मग तुम्ही एकदा गेलात काय आणि 10 वेळेला गेलात काय? त्यामुळे ती स्पष्टता तुम्हाला पहिल्यांदा आणावी लागेल. आणि ती स्पष्टता आल्यानंतर मग ते, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की इतिहासाचा अभ्यास इट इज ॲन आउटपुट ओरिएंटेड स्टडी. त्याच्यातनं जर तुम्हाला काही मिळालं नाही तर तुमचा अभ्यास, तुमचे कष्ट, तुमचं फिरणं सगळं व्यर्थ आहे. बाकीच्या सगळ्या विषयांचा अभ्यास हा मार्कांसाठी होऊ शकतो, परीक्षांसाठी होऊ शकतो. इतिहासाचा अभ्यास हा मार्कांसाठी आणि परीक्षांसाठी कदाचित होतही असेल, पण तो एका व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसुद्धा आवश्यक असलेला भाग आहे. तुमचं व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी अपेक्षित असलेला भाग आहे. ते व्यक्तिमत्व निर्माण करायचं असेल तर एक अतिशय खूप छान वाक्य आहे. राघवाचार्य म्हणून एक इतिहासकार आहेत दक्षिणेकडचे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की अपने इतिहास के बारे में सर्वप्रथम हमें आस्था होनी चाहिए, बाद में जिज्ञासा. आम्ही नेमकं आता सध्या उलटं करतो आहे. आम्ही गेले की प्रत्येक गोष्टीची पहिल्यांदा चिरफाड करत बसतो. मग हे कोणी म्हणलं आहे, ते कोणी म्हणलं आहे, ते कोणी म्हणलं आहे, मग ते असंच काय, ते तसंच काय, मग ह्याला पुरावा काय, त्याला पुरावा काय. अपने इतिहास के बारे में हमें सर्वप्रथम आस्था होनी चाहिए की हे जे आहे ना हे बरोबर आहे, बाद में जिज्ञासा. तसं हे आत्ताचं जे स्वरूप आहे ना ते स्वरूप का निर्माण झालं, कुणी निर्माण केलं, हे किल्ले पाडले कोणी, का पाडले, ते पाडण्यामागची त्यांची भूमिका काय होती. मग जर हे इंग्रजांनी पाडले तर मग आज इंग्लंडमधले किल्ले चांगले कसे दिसतात. मग आम्ही त्याचं कौतुक का करतो की छोटीशी घडी असली तरीसुद्धा खूप छान ठेवलेली असते. हां, मग त्यांना त्यांच्या किल्ल्यांचं महत्त्व माहीत आहे, मग त्याने आमचे किल्ले का पाडले. या सगळ्याचा एकत्रित अभ्यास आणि मग त्या अभ्यासाला अनुषंगिक ज्या इतर बाबी आहेत त्या गोष्टींचं स्वरूप त्या सगळ्या परिसरातल्या राहणाऱ्या लोकांच्या समोर जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत या भूमिका आणि त्याच्या अनुषंगाने असणारं संवर्धन हे खऱ्या अर्थाने पूर्ण होईल असं मला वाटत नाही. सर, आपण एकूण दुर्ग संवर्धन या विषयावरती बोलतोय आणि गिर्यारोहक पण ह्याचा एक अविभाज्य घटक आहे. तर सर्वसाधारण एक गिर्यारोहक म्हणून असे प्रश्न पडतात की स्वयंसेवी संस्था जे काम करतात गडांवरती संवर्धनाचं, मग ते खूप मोठ्या लेवलचं पण असतं की पूर्ण दरवाजाच नवीन बसवला असं, तर त्याच्याविषयी साधारण तुमचं काय मत आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठलीही स्वयंसेवी संस्था आत्ता स्वतःच्या मनाला येईल त्या पद्धतीने काम करू शकत नाही. त्यांना रीतसर ASIची परवानगी काढावी लागते. आत्ता अशा काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या रीतसर ASIची परवानगी काढून करत आहेत. त्यामुळे त्या बाबतीतली जी खबरदारी घेणं आवश्यक आहे ते पहिल्यांदा ASIने घेतली पाहिजे. म्हणजे त्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आत्ता स्वयंसेवी संस्थांच्या वतीने होत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही की आमच्या काळातसुद्धा गड संवर्धन समितीच्यामध्ये आम्ही संस्थेवरती यायच्या आधीपासून किल्ले दत्तक योजना एक महाराष्ट्राची शासनाची चालू होती. त्याच्यामध्ये अख्खा किल्ला दत्तक दिला जायचा आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी ते काम करणं, स्वच्छता करणं असं सगळं अपेक्षित होतं. तसंच आत्ता काही पद्धतीने काही स्वयंसेवी संस्थांना शासनाने दिलेल्या परवानग्या आहेत आणि त्या परवानग्याच्या अनुषंगाने ही सगळी मंडळी आत्ता काम करत आहेत. पुन्हा प्रश्न फिरून तिथंच येतो की जे ग्रामस्थांच्या बाबतीमध्ये आहे तेच स्वयंसेवी संस्थांच्या बाबतीमध्ये पण आहे की त्यांच्याकडनं नेमकं काय अपेक्षित आहे याचं स्वरूप जोपर्यंत शासन स्पष्ट करत नाही तोपर्यंत ती मंडळी त्यांच्या पद्धतीने काम करणार. त्यामुळे ते काम योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवायची जी अथॉरिटी आहे ते शासन आहे. उद्या त्यांना शासनाने बसवू नका म्हणून सांगितलं तर ते बळजबरीने तर जाऊन नाही बसवणार. त्यामुळे त्यांच्या कामाचं स्वरूप स्पष्ट करणं आणि त्यांना परवानग्या देणं हे जे डिपार्टमेंट जे आहे ना त्या डिपार्टमेंटने ते ठरवायचं आहे.
आणि मग ते सायंटिफिक होतं आहे की नाही होतं आहे, काय पद्धतीने होतं आहे, काय पद्धतीने होत नाही, हे सगळं त्या त्या डिपार्टमेंटचं काम आहे. त्यामुळे ती कामं त्यांनी त्यांच्या पद्धतीने केली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये आत्ता असा आहे की आत्तापर्यंत या सगळ्या विषयाकडे कोणी लक्षच देत नव्हतं. आता निदान आपणहून मंडळी स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून जर या कामासाठी तयार होत असतील तर त्यांच्या कामाला दिशा देण्याचं काम पुन्हा तज्ज्ञांचं आहे. आणि त्या तज्ज्ञांची मार्गदर्शनं घेणं हे काम पुन्हा शासनाचं आहे. त्यामुळे हे पुन्हा 3 फोल्डेड काम आहे सगळं परत. त्याच्यामध्ये कुणी एका वतीने त्याच्या पद्धतीने काम करत आहे असंही करून चालणार नाही आणि कुणी त्याला नुसतंच नावं ठेवत आहे असंही करून चालणार नाही. या सगळ्यांची एक एकत्रित म्हणजे पुन्हा ते आपल्याकडं ते जे आहे ना सगळं की ते घोडा का बुजला, भाकरी का करपली आणि हे का तर फिरवली नाही म्हणून, तसं हे सगळं फिरून पुन्हा कुठे येतं तर तुम्ही जी त्याच्यासाठी आवश्यक असणारी शास्त्रीय पद्धतीची लोकजागृती आहे किंवा त्याच्या संदर्भातली जी एकूण आस्था आणि अभ्यास हा जोपर्यंत त्याची व्यवस्था तुम्ही करत नाही तोपर्यंत लोक उत्साहाने काम करत राहणार. त्यांच्या उत्साहाला दिशा द्यायचं काम तुम्हाला करावं लागणार. फक्त त्या उत्साहाला ते हे वाईट आहे आणि हे चांगलं आहे अशी लेबलं लावून उपयोग नाही. त्याचं वर्गीकरण तुम्हाला करावं लागेल. त्या वर्गीकरणाच्या वरती तुम्ही तुमचे निर्णय घ्यावे लागतील आणि त्या निर्णयानुसार ती मंडळी काम करतायत की नाही ह्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. बरोबर आहे सर. पण एक साधारण आता गिर्यारोहक म्हटलं की एक अजून 2 प्रश्न असे भेडसावतात की तुम्ही जसं मगाशी म्हणालात की उतारावरती खूप औषधी वनस्पती असतात गडकिल्ल्यांच्या, मग त्या सरसकट उपटल्या नाही गेल्या पाहिजेत किंवा असं, पण कुठेतरी त्या ऱ्हास करत असतात त्या दुर्गाचा. तर मग निदान त्या इतक्या वाढू नयेत की ज्याच्यामुळे त्या दुर्गाचा ऱ्हास होईल, त्या दृष्टीने काय करता येईल किंवा नाही 2 गोष्टींचं स्पष्टीकरण इथं आवश्यक आहे की किल्ल्याच्या उतारावरच्या वनस्पती आणि किल्ल्यांवर वाढणाऱ्या वनस्पती या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आज्ञापत्रात असं म्हणलेलं आहे की वरचेवर किल्ला न्हाणावा लागतो म्हणजे स्वच्छ करावा लागतो. तटाच्या भिंती, बुरुज हे सगळं झाडं हे पूर्वीच्या काळी दरवर्षी होत असे. जे किल्ले जेव्हा नांदते होते त्या काळामध्ये आज्ञापत्रातलाच हा उल्लेख आहे की वरचेवर किल्ला न्हाणावा लागतो म्हणजे स्वच्छ करावा लागतो. आता हे काही ठिकाणी तुम्हाला दिसेल, काही ठिकाणी दिसणार नाही. पण आत्ता काही ठिकाणची अवस्था अशी आहे की तुम्हाला आता असं लक्षात येईल की काही ठिकाणी तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने एखाद्या बुरुजामध्ये किंवा एखाद्या भिंतीत वाढलेलं जे झाड आहे ते ती भिंत खिळखिळी करून टाकतं. तसं काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की त्या झाडामुळं तो बुरुज टिकून आहे, त्याच्या मुळ्याने ते दगड धरून ठेवलेले आहेत. आता हे सगळं करायचे आहेत ना एक पद्धती आहेत. म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण म्हणून सांगतो की पिंपळाचं एखादं रोप जेव्हा एवढं विधभर उगवतं की नाही, तर ते विधभर रोप जर तुम्ही काढायला गेलात तर तुम्ही एक सहज प्रयत्न करून बघा की ज्यांची धाब्याची घरं आहेत की नाही त्या धाब्याच्या घरावरती उगवणारं एखादं पिंपळाचं एवढं रोप काढायचा प्रयत्न करून बघा. तुम्हाला असं लक्षात येईल हे विधभर लांबीचं जे रोप असतं ना त्याच्या मुळ्या कमीत कमी 25 फूट मागे गेलेल्या असतात. मग तुम्ही हे जर उपटायचा प्रयत्न केला तर मागच्या 25 फुटाच्या फरशा काढाव्या लागतात. मग त्याची एक पद्धत आहे. ती पद्धत अशी आहे की हे जे झाड आहे हे झाड इथून कट करायचं आणि एका पुरचुंडीमध्ये कोरडा चुना घालून ती पुरचुंडी त्या कट केलेल्या झाडाला बांधायची. जसा जसा पाऊस पडेल तसं तसं तो चुना ते केमिकल आत त्या मुळ्यांच्यामध्ये सोडत राहतो आणि मग त्या मागच्या मुळ्या जळून जातात आणि ते झाड जळतं. आपण काय करतो हे इथून कटकन मोडून टाकतो, ह्याला इथून फांदी फुटते. हे शास्त्रीय पद्धतीने करायचं जे काम आहे की नाही ते माहीत नसल्यामुळं नुसतंच आत्ता काय केले जातात की आत गवत उगवतं ना हे गवताचं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं एकाला, मग ते गवळी येतात 4 वेळे घेतात, ऑक्टोबरमध्ये सगळं कापून घेऊन जातात, पुन्हा पुढच्या वर्षी गवत उगवतंच परत. म्हणजे तो एक पुन्हा उद्योग झाला त्यांच्यासाठी. तसंच सेम पद्धतीने तटावरच्या आणि बुरुजांवरच्या झाडांचंही चालतं. पण त्याची एक जी शास्त्रीय पद्धत आहे त्या शास्त्रीय पद्धतीने जर उद्या तुम्ही कामं केली
तर अशा पद्धतीने वारंवार 30 कामं करायची वेळ येणार नाही. पण मग ह्याच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र प्रकारचं दुर्गसंवर्धनाचं शिक्षण असणं आणि किंवा ते द्यायची व्यवस्था असणं. म्हणजे मला तर पुढच्या काळामध्ये असं वाटतं की हा जर विषय इतक्या सिरियसली करायचा असेल तर त्याचा एक डिप्लोमा करा, त्याचा 3 महिन्याचा कोर्स करा, 2 महिन्याचा कोर्स करा, रिसर प्रशिक्षण द्या. त्याचं प्रशिक्षणाची व्यवस्था उपलब्ध आहे का? नाही. त्याची माहिती आहे का काम करणाऱ्यांना? नाही. त्याच्यासाठी काही सोर्स उपलब्ध आहे का? नाही. आणि मग आम्ही फक्त जी कामं करणारी माणसं आहेत त्यांना फक्त नावं ठेवणार, असं नाही ना करून चालणार. याचं सगळ्याचं एक लोकशिक्षणाचं म्हणजे आपण जसं आत्ता मगाशी विचार केला की त्या परिसरातल्या लोकांना एक त्याच्या अर्थार्जनाचं शिक्षण दिलं आहे का? तर नाही दिलेलं. तर मग ते द्यावं लागेल. तसं मग संवर्धन करणाऱ्यांना सुद्धा तुमची काही आहे का? म्हणजे आत्ता क्षणभर असं विचार केला की तुम्ही उद्या जर तुम्ही असं केलं की तुम्ही जर अर्ज करणार असाल एखाद्या किल्ल्याच्या संवर्धनाचा तर त्याच्यासोबत तुमचं एक डिप्लोमा होल्डरचं कोणाचं तर सर्टिफिकेट पाहिजे आम्हाला त्याच्यासोबत, नेसेसरी डॉक्युमेंट म्हणून. ते जोडायचं म्हणून तरी कोणीतरी काम करेल की नाही? 1-2 जण तो डिप्लोमा करतील की नाही? म्हणजे हे पुन्हा आहे की नाही, हे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केल्याशिवाय तुम्हाला पुढं जाता येणार नाही. सोयी काहीच नाहीत आणि आम्ही फक्त बसल्या जागी फक्त हे असं होत नाही ते तसं होत नाही असं जर म्हटलं ना तर त्याच्यातून निर्माण काही होणार नाही. आज उद्या काम करणारी माणसं जर उद्या कंटाळून गेली, जसं त्या पोरांनी मला उत्तर दिलं शाळेतल्या की हा समोरचा पोरगा टाकत चालला आहे, मी का उचलायचं? तसं आज उद्या संवर्धन करणारी माणसं जर म्हणायला लागली की लोकांनी जाऊन तिथं वरती दारू प्यायची ना आम्ही बाटल्या गोळा करून आणायचा, असा प्रश्न आज ना उद्या संवर्धन करणाऱ्यांच्याकडनं येऊ शकतो. तो येणारच नाही याची गॅरंटी काय? त्यामुळे त्याचा सगळ्याचा एकत्रित विचार होणं आणि हे विषय म्हणजे तो इट इज वन ऑफ दी सब्जेक्ट्स विच हॅज टू बी हँडल्ड बाय द गव्हर्नमेंट असं होऊन चालत नाही. त्याच्यासाठी स्वतंत्ररित्या एक माणूस पाहिजे, त्या माणसाने त्याच्यावरती विचार केला पाहिजे, त्याच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्याचा विचार केला पाहिजे आणि मग त्याच्या अनुषंगाने ती कामं होतं इतकी नाही ते पाहिलं पाहिजे. बरोबर आहे सर. तुम्ही जेव्हा कन्झर्वेशनचा आपण बोलता आहात आणि तुम्ही एक खूप चांगला मुद्दा मांडला आहे की त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काहीच नाही कन्झर्वेशनसाठी, त्याच्या दृष्टीने काही प्रयत्न एक क्षणभर तुला मध्ये थांबवतो. जे आत्ता मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणखीन 1-2 जण शेतकऱ्याची मुलं असतील. आपल्याला असं वाटतं की सगळ्यांनी शेती केली पाहिजे, कारण उद्या काही आपल्याला नुसते साखर कारखाने काढून भूक लागली तर साखर खाऊन काही पोट भरून चालणार नाही किंवा केमिकलच्या फॅक्टऱ्या ओपन करून ते केमिकल पिऊन जगता येणार नाही. म्हणून मी मागे एक असा विषय मांडलेला होता की शेतकऱ्यांचा मुलगा नोकरीसाठी गावात जातो असं तुम्ही ओरडता, मग तुम्ही BSc ॲग्रीला शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्वतंत्र कोटा का नाही ठेवत की तुझ्या वडिलांचा 7-12चा उतारा घेऊन ये, तुला ॲडमिशन चल लगेच, तुला स्वतंत्र सूट त्याच्यामध्ये. ती उद्या BSc ॲग्री होऊन जर ती त्यांच्या शेतात काम करायला लागली तर ती नोकरीला जाणार नाहीत ना दुसरीकडे कुठं. हा जो एक बेसिक विचार आहे की नाही, तो बेसिक विचार प्रत्येक क्षेत्रामध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या क्षेत्रातली माणसं त्या क्षेत्रात कामच करणार नाहीत. म्हणजे माझ्याकडं सुद्धा खूप वेळेला माणसं येतात, काय नाही मुलगा ग्रॅज्युएट आहे, शिपाई म्हणून लागला तरी चालेल. अरे ग्रॅज्युएट माणसाला शिपाई म्हणून काम करण्याची इच्छा का व्हावी? तसं या संवर्धन क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल पुढच्या काळामध्ये की ठीक आहे अगदी सगळे काय रायगड असणार नाही आहेत, पण तुमच्या परिसरातला तुमचा किल्ला म्हणून तुमची एक काहीतरी अस्मिता असेल की नाही, हा माझा किल्ला आहे म्हणून. जसं सोलापूरच्या किल्ल्याविषयी मला वाटतं तसं मग त्या परिसराचा एक विकासाचा केंद्रबिंदू म्हणून जोपर्यंत तो किल्ला ठरत नाही तोपर्यंत त्या परिसराचा विकास पूर्णतः होईल असं मलाही नाही वाटत. पण मग त्याच्या बाकीच्या दृष्टिकोनातून आत्ता चर्चेतनं जे सगळं निर्माण झालं ना त्या सगळ्याच्या व्यवस्था कराव्या लागतील. त्याच्या ॲकॅडमिक्समध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर ते डेव्हलप करावं लागेल. आणि बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं होतं की ॲकॅडमिक्समध्ये काम केलेला माणूस ग्राउंड लेवलवर काम करायला तयार होत नाही. मग ते दोन्ही पुन्हा एकत्र कसं काम केलं जाईल याचा विचार करावा लागेल. आपल्याकडं फक्त आत्ता सध्या जे चालू आहे की नाही ते म्हणजे एकूणातच
घोषणांच्या पातळीवरती सगळं काम चालतं फक्त. त्या घोषणा पूर्ण करण्यासाठी ज्या बेसिक गोष्टींची आवश्यकता असते, म्हणजे हे सगळं कसं आहे की एक छान खेळण्यातली रेल्वे तयार करायची, पण आज सेलच घालायचे नाहीत. आणि का पळत नाही म्हणून त्याच्याकडे बघत बसायचं. तुमच्या बघण्याने पळणार नाही ना ती. त्याचे सेल काहीतरी घातले पाहिजेत ना, त्याला ऊर्जा दिली पाहिजे. ती ऊर्जा द्यायचं काम जोपर्यंत होत नाही आणि ती ॲटोमॅटिक मिळत नाही. ते सेल म्हणजे त्या त्या किल्ल्यांचा असलेला इतिहास आहे, त्या त्या परिसराची त्या लोकांची असणारी आस्था आहे. ती जोपर्यंत तुम्ही त्यांच्यामध्ये जागृत करत नाही तोपर्यंत ती माणसं त्याच्यावरती काम नाही करणार. तुम्ही बोलताय तेव्हा त्या सगळ्या विषयाचा आवाका आता लक्षात येतो की कुठून कुठून कशी कशी सांगड घालून ते सगळं एक मोठा बर्ड्स आय व्ह्यूनी होलिस्टिक अप्रोचनी डेव्हलप झालं पाहिजे. आत्ता तुम्ही जो मुद्दा काढलात की त्याच्यामध्ये काही क्वालिफिकेशन्स किंवा ट्रेनिंग असलं पाहिजे, त्याच्यातला अजून एक ट्रेनिंगचा भाग म्हणजे असा असतो की अज्ञान असतं लोकांना की गडावरच्या वरती काय ठेवलं आहे माहिती नसतं. फक्त एवढं माहिती असतं की शिल्प आहे तर शेंदूर फासा आणि मग गद्यागळ असली तरी त्याची पूजा करतात किंवा शेंदूर फासायचा त्याच्या नावाखाली ऑइल पेंट लावून जे अल्टिमेटली त्याच्यावरती काहीतरी निगेटिव्हच इम्पॅक्ट करतं. त्या सगळ्या गोष्टी कमी व्हाव्या त्या दृष्टीने काय करता येईल? नाही पुन्हा तो विषय परत फिरून तिथंच येतो आहे. पण तरी मी पुन्हा त्याचं स्पष्टीकरण देतो, कारण माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहेत. परांड्याच्या किल्ल्याच्या जवळ 20-1 किलोमीटरवरती वरकुटं नावाचं एक गाव आहे. त्याला मूर्तीचं वरकुटं म्हणतात. आता ते मूर्तीचं वरकुटं का म्हणतात तर परांड्याचा किल्ला ज्या वेळेला बांधला, तुम्हाला गंमत वाटेल की एक किल्ल्यांची मालिका आहे. म्हणजे सोलापूरपासून जर तुम्ही निघालात तर सोलापूर, औसा, उदगीर, कंधार, धारूर, परांडा, नळदुर्ग आणि पुन्हा सोलापूर अशी किल्ल्यांची मालिका आहे. या प्रत्येक किल्ल्यांच्यावरती तुम्हाला टेम्पल रुईन्स दिसतात. परांड्याचा किल्ला ज्या वेळेला बांधला त्यावेळेला त्या परांड्याच्या किल्ल्याच्या जागी जे काय तत्कालीन एक मंदिर सदृश काही बांधकाम असेल ते जेव्हा पाडलं तेव्हा त्याच्यातल्या काही मूर्ती उचलून त्या वरकुट्याच्या लोकांनी नेल्या आणि त्या वरकुट्यामध्ये तिथनं पुढं त्यांना कुठं न्यायच्या होत्या का काय माहीत नाही, पण त्या तिथेच पडल्या. बरं, त्या थोड्या नाही, चांगल्या 40-45 आहेत. तेव्हापासून त्याला नाव पडलं मूर्तीचं वरकुटं. आता एकदा दोनदा परांड्याला गेल्यानंतर मी जेव्हा ब्रह्मानंद देशपांडेंच्याकडनं हे ऐकलं ते मला प्रत्येक वेळेला विचारायचे, मूर्तीच्या वरकुट्याला गेलास का? मग एकदा मी ते जाऊन हुडकून काढलं आणि तिथं जाऊन बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या ज्या सगळ्या मूर्ती होत्या त्या एका गावातल्या समाज मंदिरामध्ये आत एका शेडमध्ये एका सिमेंटच्या कट्ट्यावरती एक मूर्ती अशा नुसत्या त्या सिमेंटमध्ये गाडून ठेवलेल्या होत्या अशा. आणि माझ्या देखत घडलेला प्रसंग आहे. बाहेर त्या समाज मंदिराच्या बाहेर कमीत कमी 7 ते 8 सतीचे हात होते. मग हे त्या गावातल्या लोकांना कोणी सांगितलं का हो की हे तुमच्या गावातला जो कोणी वीर मारला गेला त्या वीराची सती जी गेलेली आहे त्या सतीची ही सतीशिळा आहे. म्हणजे तुमच्या गावाला कमीत कमी 8 ते 10 वीरांचा इतिहास आहे. हे त्यांना कोणी सांगितलं का? हे माझ्या देखत काय घडलं त्या दिवशी तर एक लग्नाची वरात आली आणि ती वरात ते नवरा बायको वगैरे आत आले त्या समाज मंदिरामध्ये. त्यांनी त्या सगळ्या ज्या काही मूर्ती होत्या त्यांना प्रदक्षिणा घातल्या आणि कुठल्या तरी एका मूर्तीवरती तेल ओतून त्याच्यासमोर ते भाकरीचा तुकडा नैवेद्य दाखवून ते निघून गेले. आता त्याच मूर्तीच्या समोर भाकरी का ठेवली हे त्यांनाही माहीत नाही. ह्या मूर्तीवरती तेल का ओतलं त्यांनाही माहीत नाही. आणि मी बाहेर आल्यानंतर एक फुटका नंदी होता, एक पिंपळाचा पार होता, एक फुटका नंदी होता. त्या नंदीला असा मस्त हात टेकून एक म्हातारा झोपलेला होता. मग आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी कशातनं निर्माण होतात तर त्या अज्ञानातनं निर्माण होतात. म्हणून मी जसं म्हटलं की एखाद्या गावामध्ये, आता मी त्या खर्ड्याच्या किल्ल्याला गेलो होतो. त्या खर्ड्याच्या किल्ल्याच्या शेजारी एक छोटंसं जामखेड नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक अत्यंत सुंदर मंदिर आहे आणि तिथं एक निंबाळकरांची एक सुंदर छत्री आहे, अत्यंत देखणी छत्री आहे. त्याच्यावरचं कोरीकॉम बघितलं तर तुम्ही थक्क व्हाल की एवढ्या कोपऱ्यावरच्या गावामध्ये एवढी देखणी छत्री म्हणजे समाधी आहे. तिथं लोक मस्त पत्ते खेळत बसलेली होती. मग आम्ही जाऊन काय नुसतंच आरडाओरडा, तुम्हाला कळत नाही का, हे नाही का, ते नाही का. अरे पण त्यांना तुम्ही कोणी सांगितलं का की हा निंबाळकर नावाचा पुरुष या गावामध्ये कधी राहत होता?
त्यांनी काय केलं? मग आपल्या कुठल्या तरी पूर्वजांचं एक साधं तुळशी वृंदावन असतं, तर या माणसाची एवढी मोठी छत्री बांधली गेली म्हणजे त्याचा पराक्रम केवढा मोठा होता. हे जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना सांगत नाही ना, तोपर्यंत त्या लोकांना दोष द्यायचाही अधिकार कुठे आहे तुम्हाला? याच्यासाठी म्हणून मी मगाशी जे म्हणलं ना, की या सगळ्या ठिकाणांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आत्ता सांगतो की मी जाणीवपूर्वक गेल्या 10 वर्षामध्ये या सगळ्या भुईकोट किल्ल्यांचा अभ्यास केला. त्यावेळेस मला असं लक्षात आलं की एक कंधारचा किल्ला सोडला तर कुठल्याही किल्ल्यावरती माहिती देणारं पुस्तक उपलब्ध नाही. तो कोणी बांधला, कोणी पाडला, काय होतं तिथं, हे माहिती देणारं एकही पुस्तक उपलब्ध नाही. एक फक्त कंधारच्या किल्ल्यावरचं पुस्तक उपलब्ध आहे. मग अजून प्राथमिक अवस्थेतल्याही म्हणजे त्याच्याहीपेक्षा प्राथमिक अवस्थेत आहोत आम्ही आत्ता अजून. म्हणजे तज्ज्ञांची सुद्धा त्या किल्ल्यांच्यावरची पुस्तकं जर उपलब्ध नसतील तर तिथल्या सर्वसामान्य माणसाला त्याच्याविषयी माहिती असावी अशी अपेक्षा आपण कशी बाळगणार? तेव्हा ह्या सगळ्या निर्मितीचं जे काम आहे की नाही, ते कामसुद्धा कुणीतरी हातात घेतलं पाहिजे, ज्यांना त्याच्याविषयी आस्था आहे, ज्यांची ॲकॅडेमिक्समध्ये गती आहे, ज्यांचा अभ्यास आहे, ज्याला लिखाणाची आवड आहे, ज्याला लिखाणाचं स्किल आहे, त्यांनी हे प्राथमिक स्वरूपात तरी काहीतरी केलं पाहिजे की नाही. मी म्हणतो त्याच्यातल्या एखाद्यानी त्या सतीच्या हाताला आणखीन काहीतरी दुसरं काहीतरी म्हणू दे, अरे पण एकदा काहीतरी म्हणा ना त्याला, मग ते बरोबर आहे का चूक आहे त्याच्यावरती चर्चा सुरू होईल. पण जोपर्यंत त्या गावातल्या लोकांना कळतच नाही की इथं 7 सतीचे हात आहेत, जो एखादा बघायला मिळणं अवघड असतं, त्याचा अर्थ 7 जणी इथं सती गेल्या, त्या बरं अशी तशी कोणी सती जात नसतं. मग हा इतिहास जर उद्या त्या गावाला कळाला तर तो 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 तिथं येऊन भाकरी नाही दाखवणार त्या मूर्तीला, तेल नाही ओतणार. आणि हे शेवटी कसं आहे माहिती आहे का, की त्या ठिकाणच्या जत्रा, यात्रा, त्या ठिकाणचे होणारे उरूस, हे सगळे जे आहेत की नाही, हे त्या ठिकाणच्या एकूण इतिहासाला आणि परंपरेला जोडण्यासाठी निर्माण केलेले एक प्रयत्न आहेत तत्कालीन. त्यांना त्यावेळेला जे वाटलं त्यांनी ते केलं. वरती एक देवीचं देऊळ होतं, त्याचं नवरात्रामध्ये एक जत्रा करायची. काय करायची तर पंचक्रोशीतल्या लोकांनी तिथं यावं आणि तिथं ते एकदा दर्शन घ्यावं. हे त्यांना 300 वर्षापूर्वी वाटलं, ते करून मोकळे झाले. 300 वर्षानंतर आजही जर तेच घडत असेल तर मग 300 वर्षामध्ये तुम्ही तज्ज्ञ लोकांनी काय कामं केली? ती कुठली देवी, कुठून आली, ती कुणाची कुलदेवता आहे, मग त्या गावातल्या लोकांचा त्या देवीशी काही संबंध आहे का? हे जर 300 वर्षानंतरही आम्हाला कुणाला समजावून सांगावं असं वाटत नसेल तर तो आमचा पराभव आहे, त्यांचा अडाणीपणा नाही आहे. मग अशा किल्ल्यांच्यावरच्या देवता असतील, किल्ल्यांच्यावरच्या औषधी वनस्पती असतील, किल्ल्यांच्यावरच्या आणखीन काही गोष्टी असतील, ह्याचा एक स्वतंत्र शाखा म्हणून जोपर्यंत अभ्यास होत नाही तोपर्यंत ही दुर्गसंवर्धनाची चळवळ जी आहे की नाही, ती खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असं आपल्याला नाही म्हणता येणार. त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींच्यावरती सगळ्यांनी मिळून कामं केली पाहिजेत, तर ते खऱ्या अर्थाने दुर्गसंवर्धन होईल. सगळ्यांनी मिळून आणि खूप जाणीवपूर्वक कामं केली गेली तर ह्या अभ्यासपूर्वक केलं पाहिजे. सांगड घालता येणार. दिसतं तेवढं खूप छोटं स्वरूप नाही या सगळ्या प्रकरणाचं. सर, आपण शेवटाकडे आलो आहोत आपल्या सगळ्या गप्पांच्या. आपण आत्ता एक समजून घेतलं की सगळं सुरू करण्याच्या आधी एक मूळ आपल्याला पाहिजे म्हणजे आस्था, की आपण जिकडे जातोय त्याच्याविषयी आपल्याला आपुलकी वाटणं, त्याच्याविषयी आपल्याला काही करायचं आहे ते वाटणं. बऱ्याचदा असंच होतं की आपण तिथे जातो तेवढ्यापुरतं आपल्याला वाटतं, आपण आपल्या रुटीनला लागतो की आपण विसरून जातो. पण एक सामान्य नागरिक ज्याला इतिहासाविषयी आस्था आहे असा माणूस किंवा असा कोणीही माणूस की जो कधीतरी गेलेला आहे आणि मग त्याला तेव्हापासून वाटलं की नाही मला काहीतरी करणं गरजेचं आहे याच्या संवर्धनासाठी, तर मग त्याच्यासाठी म्हणून काय प्रयत्न करता येईल, की सामान्य नागरिक म्हणून काय पावलं पुढे उचलता येतील? प्रश्न छान आहे, पण मला त्याचं 2 पद्धतीने उत्तर द्यायला आवडेल. एक तर जो जाणारा माणूस आहे की नाही त्याचा हेतू आधी स्पष्ट पाहिजे. हा निघाला आहे म्हणून मी निघालो आहे
किंवा तो जाऊन आला आहे म्हणून मी आज निघालो आहे, अशी जर भूमिका असेल तर त्याच्या पदरात काहीच पडणार नाही. त्यामुळं मुळात मला जावंसं का वाटतं ह्याचं उत्तर मला पहिल्यांदा स्वतःला हुडकायला आवडेल. आणि मग एकदा तो प्रश्न घेऊन मी जेव्हा तिथं जाईन त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर हुडकण्याचं काम माझं असेल ते मी प्रामाणिकपणे करेन. हे मला 2-3 अनुभव रायगडवरतीच असे आलेले आहेत की एकदा तर भर पावसात कुठं कधीतरी माझ्याबरोबर 2-3 जणं होते आणि अशीच फिरणारी मंडळी आलेली होती जी भरपूर फिरत होती. तर त्यातला एक जण असा सिगरेट हातात धरून महाराजांच्या समाधीसमोर उभा राहून म्हणत होता, कोणाची आहे रे ही समाधी? हे माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. म्हणजे तू मग आलाच कशासाठी इथपर्यंत? त्यावेळेला तर रोपवे पण नव्हता. म्हणजे तू 700-800 पायऱ्या चढून एवढा वर चढून पडत्या पावसामध्ये येतो आणि तुला त्या समाधीसमोर उभारल्यानंतरही कळत नाही जर ही समाधी कोणाची आहे. तर मग तुझ्या येण्यामागचं प्रयोजन काय आणि तू काय खाली घेऊन जाणार, हा पहिला प्रश्न. आणि दुसऱ्या वेळेला एकदा त्या देशमुखांच्या हॉटेलमध्ये मी आणि आमचा राजेंद्र टिपरे आम्ही जेवायला बसलेलो होतो आणि एक नवीन लग्न झालेलं जोडपं आलं तिथं. ते आमच्या शेजारच्या टेबलवरती जेवायला बसले आणि आमच्या दोघांच्या गप्पा चाललेल्या असताना आम्ही असं म्हणालो की आता जेवणं झाली की तेवढं बाजारपेठेतनं आपण वसंताच्या झोपडीकडे जाऊयात, कारण आम्ही उतरायचो तिकडं त्यावेळेला. तर मग थोड्या वेळाने जेवता जेवता त्या दोघांचे परिचय झाले, कुठून आलात काय आला ते सगळं झाल्यानंतर मग नावं बिवं सगळी ओळख बिळख झाल्यानंतर तो जेवण झाल्यानंतर हात धुताना तो नवरा म्हणला, चला की सर आपण पान खाऊयात. म्हटलं इथं खूप पान कुठे मिळणार? तुम्ही मगाशी म्हणला नाहीत का म्हटला बाजारपेठेतनं आपण जाऊयात म्हणून? मी म्हटलं बरोबर चला हरकत नाही. म्हणून मी त्यांना घेऊन आलो बाजारपेठेमध्ये आणि ती बाजारपेठ दाखवली. म्हटलं ह्याला बाजारपेठ म्हणतात. त्याला म्हटलं बाजारपेठ म्हणजे लक्ष्मी रोड आहे, तिथं 2 पानाची दुकानं आहेत, 2 सिगरेटची दुकानं आहेत. म्हणजे दुर्दैव असं आहे की ही कुणी पंजाबी माणसं नव्हती, ही कुणी बिहारी माणसं नव्हती, ही कुणी उत्तर प्रदेशातली माणसं नव्हती. हे आलेले अनुभव मराठी माणसांचेच आहेत. मला तर वाटतं की एकदा सगळ्यात पहिलं काम जर आपण गिर्यारोहक लोकांनी जर काय करायचं असेल की नाही तर एक सर्वे करावा. आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये जेवढी माणसं आहेत ना त्याच्यातल्या किती जणांनी रायगड बघितला आहे हा एक सर्वे करावा. मग तुमच्या लक्षात येईल की अजून किती काम करायचं आहे आपल्याला. म्हणजे जी बघून आलेली आहेत त्यांच्या मनामध्ये काय निर्माण झालं आहे हा भाग वेगळा आहे, त्यांना तिथं काय मिळालं आहे हा भाग वेगळा आहे, पायथ्यापर्यंत पोचलेली माणसं वरपर्यंत जाऊ शकली होती का नाही हा भाग वेगळा आहे, वर गेलेली माणसं नुसताच राजवाडा बघून परत आली का समाधीपर्यंत गेली होती हा भाग वेगळा आहे, समाधीपाशी गेल्यानंतर त्यांना कोणी शांत बसायला लावलं होतं का डोळे मिटून, त्यांच्या आयुष्यामध्ये काय त्याच्यामध्ये फरक पडला आहे का, काही व्यक्तिमत्वात बदल घडलेत का, हा भाग वेगळा आहे. माझा साधा प्रश्न आहे की सगळ्या गिर्यारोहक संस्थांनी ट्रेक क्षितिजपासून ते सगळ्यांनी सर्वदूर पसरलेल्या एक सर्वे करावा की महाराष्ट्रातल्या यावत जनतेपैकी रायगड किती जणांनी बघितला आहे. ज्या माणसाच्या व्यक्तिमत्वामुळं, ज्या माणसाच्या अस्तित्वामुळं आज आपलं अस्तित्व टिकून आहे त्या माणसाच्या, म्हणून मी नेहमी माझ्या लिखाणामध्ये असं म्हणतो की जो माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला आला त्यांनी एकदा तरी रायगडला जाऊन समाधीसमोर नतमस्तक होण्याशिवाय त्या माणसाला गती नाही. गती नाही म्हणजे मृत्यूनंतर त्याला मोक्ष नाही. आम्हाला म्हणजे सगळं आयुष्यातलं सगळं झाल्यानंतर मग अशी कुठंतरी इच्छा व्हायला लागते की आता किल्ले बघितले पाहिजेत. कधी? गुडघ्याच्या वाट्या वाजायला लागल्यानंतर? असं नाही ना होत. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा जो एक कालखंड असतो की नाही, आपल्याकडे एक फार छान म्हण होती पूर्वी. ती म्हण या ठिकाणी फार उपयोगाची नाही आहे पण तरी मी सांगून ठेवतो. आपल्याकडे म्हणायची विशी विद्या तिशी धन. म्हणजे वयाच्या 20पर्यंत तुमची विद्या मिळवून झालेली असली पाहिजे आणि 30पर्यंत तुमचं धन मिळवून झालेलं असलं पाहिजे. मी तर म्हणतो 30पर्यंतच तुमचं भटकणंही पूर्ण झालेलं असलं पाहिजे.
पोरगा अमेरिकेला गेल्यानंतर आता मला वेळ आहे म्हणून मी कुठंतरी जाऊन येतो पन्हाळ्यावरती, असं जर तुम्हाला वाटायला लागलं तर मग तुमच्या आयुष्यामध्ये तो प्रकाश येणार कधी, तुमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडणार कधी, हां, आणि समाजाला त्याचा काय उपयोग परत. म्हणून म्हटलं पहिल्यांदा आपण सगळे गिर्यावर रोग मिळून जे आहेत की नाही ते एक सर्वे करूयात की महाराष्ट्रातले किती लोकांनी रायगड बघितला आहे. मी मगाशी सांगितलेले प्रश्न त्याच्या पुढचे आहेत, त्याच्यातनं तुम्हाला काय मिळालं आणि ते आणखीन मग तुम्ही सगळा रायगड बघितला का. पण याच्यासाठी एक शेवटी पुन्हा फिरून 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 सगळं तिथंच येतं की एक त्या संदर्भातली लोकजागृती होणं आवश्यक आहे. ती लोकजागृती पहिल्यांदा करणं म्हणजे हे पुन्हा थोडंसं जर मागं गेलं ना तर पुन्हा हे टिळक आगरकर वादाकडं जातं की समाज सुधारणा आधी का स्वराज्य आधी. तसं ते हे दोन्ही एकदमच पाहिजे, स्वराज्यही पाहिजे आणि समाज सुधारणा पण पाहिजे. तसं तुम्हाला ती आस्थाही पाहिजे आणि तुमचा अभ्यासही पाहिजे. नुसत्याच आस्थेलाही काही किंमत राहत नाही. नुसती आस्था असणारी मंडळी नुसती जातात, डोकं टेकून निघून येतात. म्हणजे घरात आपण एक साधं उदाहरण सांगतो की ज्याला एखाद्याला जप करायची सवय असते ना, तो टी व्ही बघत मालिका बघत पण जप करत असतो. म्हणजे आस्था आहे का, तर आस्था आहे. उपयोग आहे का, शून्य उपयोग आहे. डोक्यात काय चालू आहे, मालिका चालू आहे आणि इकडे हातात मणी ओढणं चालू आहे. तर असं नाही चालणार. आस्थेला अभ्यासाचा जेव्हा जोड मिळेल त्यावेळेला मग तुमच्या हातनं काहीतरी परिवर्तन होईल आणि मग त्या परिवर्तनाच्या दिशा स्पष्ट करण्यासाठी काहीतरी अकॅडमिक्सची गरज भासेल आणि मग ते अकॅडमिक्स पदरात पडल्यानंतर मग सर्वसामान्यांच्यापर्यंत त्या भूमिका पोहोचवणं हे पुढच्या काळातलं काम आहे. असं ते एकात एक गुंतलेलं आहे. पहिल्यांदा कदाचित चर्चा आपली सुरू होत असतानासुद्धा आपल्या दोघांना असं वाटलं नसेल की हा प्रश्न आणि हे झाड एवढं मोठं होत जाईल म्हणून. ते पिंपळाच्या झाडासारखं झालं की वर दिसणारं झाड एवढं होतं, मुळ्यात चांगल्या 20 फुटापर्यंत मागं गेलेल्या होत्या. आणि या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करणं हे खऱ्या अर्थाने सगळ्या गिर्यारोहक संस्थांचं काम आहे. हे त्यांनी जाणीवपूर्वक केलं पाहिजे, तर मग त्याचा उपयोग आहे. आजकाल कसं होतं आहे की मी दर शनिवार रविवार एक 20 जणांना घेऊन जातो आहे की नाही आणि मग त्याचं गणित बसतं आहे की नाही, मग त्याचा व्यवहारात काय उपयोग होतो की नाही, मग ती एस टी मिळते की नाही, की मग ते वरती जेवायला मिळतं आहे की नाही, मग आज काय वेळेला पिठलं मिळालंच नाही. म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या रायगडच्या अनेक वाऱ्यांच्यामध्ये मला इतके वेगवेगळे अनुभव आहेत की एकदा तर सगळे शिक्षक होते आणि मी बोलायला उभा राहिलो की एक शिक्षक FM लावायचा आणि गाणी ऐकत निघून जायचं दुसरीकडे कुठंतरी. आणि नंतर माझं बोलणं झालं की येऊन मग मला प्रश्न विचारायला सुरुवात करायचा. हे एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. मी म्हटलं तुम्हाला ऐकायचंच नाही आहे जर मुळात तर तुम्ही आलाय कशाला इथं. म्हणजे मी बोलायला भरायला तो FM लावून गाणी मोबाईल लावून निघून जायचं कुठंतरी आणि नंतर मी जे काय बोललो ते न ऐकता त्याच्या डोक्यातले प्रश्न घेऊन माझ्यासमोर येऊन उभा राहायचं. म्हणजे येणाऱ्या माणसांच्या मध्ये सुद्धा अशी पण काही तज्ज्ञ म्हणा किंवा आज्ञ म्हणा मंडळी आहेतच जी काहीतरी एक ग्रज डोक्यात ठेवून आलेली आहेत तिथं. या सगळ्याचा एकत्रित विचार व्हायला पाहिजे. म्हणजे किल्ल्यांच्यावर जात असताना सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं आज आपल्याला असं दिसतं की या उत्सवाच्या निमित्तानं त्या उत्सवाच्या निमित्तानं आज 1,00,000 माणसं गेली, आज 2,00,000 माणसं गेली, आज 3,00,000 माणसं गेली. अरे पण त्या किल्ल्याची तेवढी केअरिंग कॅपॅसिटी आहे का, त्यांच्या व्यवस्था होऊ शकतात का, याचाही कुठंतरी विचार व्हायला पाहिजे. आज 1,00,000 माणसं एखाद्या ठिकाणी जाणं म्हणजे त्या माणसांचं जेवण खाण प्रातर्विधी सगळं आलं ना त्या सगळ्या गोष्टींच्या याच्यामध्ये. तर मग त्याचा या सगळ्याचा एकत्रित अभ्यास होणं आणि तो अभ्यास कुठल्या तरी एका ठराविक माध्यमातून लोकांच्या समोरती येणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की आपण जेव्हा सुरुवात केली गप्पा मारायला तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं की ह्याला एवढे कंगोरे असतील आणि आत्ता जेव्हा आपण शेवटाकडे येतो आहे तेव्हा एक खूप वेगळा अप्रोच आणि खूप वेगळं ज्ञान मिळवून आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतो आहे. मी राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलकडनं तुमचे मनापासून धन्यवाद करते. तुम्ही आज इथे आलात आणि दुर्ग संवर्धन हा
छोटा विषय नाही आणि तो किती बाजूनी विचार केला पाहिजे आणि तो किती क्लिष्ट विषय आहे हे खूप उलगडून सांगितलं. तुमचे अनुभवसुद्धा कथन केलेत. ही ज्ञानाची शिदोरी घेऊन आज आपण इथे थांबतोय. राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलकडनं हा दुर्गसंवर्धन आणि ॲडव्होकेट श्री आनंद देशपांडे सर यांच्याबरोबर गप्पांचा कार्यक्रम आज आपण इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर एक नवीन विषयासकट येणाऱ्या नवीन भागांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.